श्री क्षेत्र कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवात श्री महालक्ष्मी देवीची 5व्या दिवशी 10 महाविद्यांपैकी एक अशी श्री भुवनेश्वरी मातेच्या रूपात पूजा बांधण्यात येते. सृष्टीच्या उत्पत्ती काळी जेव्हा ब्रह्मदेवाने सोमाहुतीद्वारा यज्ञ संपन्न केला तेव्हा जी शक्ती षोडशी रूपात विद्यमान होती तीच त्रिभुवनाचे रक्षण करू लागली आणि तीच भुवनेश्वरी नावाने विख्यात झाली. तिलाच राजराजेश्वरी सुद्धा म्हणतात. ही 4थी महाविद्या असून ही देवी आदिशक्ती भुवनेश्वरी, ज्येष्ठा, रौद्री, शताक्षी, स्मेरमुखी अशा नावाने प्रसिद्ध असून तिच्या उपासनेने वाचा सिद्धी, सौभाग्य वृद्धी, शत्रू पराजय, विजय प्राप्ती, षटकर्म सिद्धी, सकल मनोरथ सिद्धी आदी फळे मिळतात. तसेच समृद्धीची प्राप्ती, मनोकामनांची पूर्तता, इच्छा आणि आकांक्षा पूर्ण होऊन संपत्ती आणि वैभव प्राप्त होते आणि सर्व प्रकारच्या संकटापासून मुक्ती मिळते.